ब्लॉग बनवताना बॅकग्राऊंड मॅटर करतोय का खूप जास्त. तर मित्रांनो त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगतोय आणि आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो चाल. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज मी तुम्हाला आज सांगणार आहे की थंबनेल आणि बॅकग्राऊंड त्याच्याबद्दल. तर भावांनो तुम्हाला मी त्याच्याबद्दल सांगणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर गाईज तुम्हाला मी सांगतो की मित्रांनो, एखादा जर ब्लॉग बनवत असेल, बरेच लोक बोलतात की ब्लॉग बनवताना बॅकग्राऊंड चांगला असायला पाहिजे. तर मित्रांनो मी त्यांना एकच सांगितलं की भावांनो, बॅकग्राऊंड एवढं मॅटर नाही करत आहे आणि तुम्ही फक्त कॅमेरा समोर आहे ना एकदम क्लिअर बोलायचं, असं एकदम चांगलं बोलायचं आणि लोक बॅकग्राऊंड नाही बघत. आणि एकदा कसं काही लोक बोलतात की बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे तेव्हा व्हिडिओ व्हायरल होतो, असं तसं. तर मित्रांनो तसं माहिती आहे का, बॅकग्राऊंड एवढं मॅटर नाही करत. तर त्याला काय करावं लागतं माहिती आहे का, सगळ्यात चांगलं म्हणजे चांगलं थंबनेल तुमचा वरचा व्हिडिओचा आणि नाहीतर ब्लॉगचा थंबनेल पोस्ट तो चांगला लावायचा असतो HD. तर मित्रांनो तुमचा पहिले तो थंबनेल लोक बघतील आणि मग व्हिडिओवर टच करतील, मग ते बघायला येतील. म्हणजे एवढं चांगलं बॅकग्राऊंड नसलं तरी चालेल, फक्त तुमचा थंबनेल आहे ना चांगला पाहिजे मित्रांनो. मग लोक आहे ना लवकर तुमच्या व्हिडिओ पण बघायला येतील आणि ब्लॉग पण बघायला येतील, असं असतं. म्हणून त्यांना सांगायचं आहे की बॅकग्राऊंड चांगलं असायला पाहिजे. त्यांना मी एवढं सांगतो की काही नाही होत, बॅकग्राऊंड असं असलं मग तुम्ही बघू शकता. आता माझ्याच मागं बॅकग्राऊंड कसं आहे बघितलं का मित्रांनो, असं असतं. आणि थंबनेल फक्त तुम्ही चांगलं लावा. तर भावनो एवढा तुमच्यासाठी सांगितलं मित्रांनो. तर आपला व्हिडिओ एवढाच आता इथं संपतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो माझा प्रत्येक व्हिडिओ बघा, ब्लॉग बघा जाऊन. माझ्या व्हिडिओच्या मागं बॅकग्राऊंड एवढा खास नाही आहे, प्रत्येक ब्लॉग आहे एवढं चांगलं बॅकग्राऊंड नाही आहे ब्लॉगमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि आपले ब्लॉग तर व्ह्यूज जात नाही आहे, पण आता आपण प्रयत्न तर करतो मित्रांनो आणि तुम्ही पण प्रयत्न करा. कसं माहिती आहे का, प्रयत्न चालू आहे आपले ना. तर माझ्या एक पण व्हिडिओमध्ये चांगलं बॅकग्राऊंड पण नाही आहे ना, काहीच नाही आहे. आपण फक्त दाखवतो आणि रिअल दाखवतो. मी तुम्हाला ते दाखवते, रिअलमध्ये दाखवत जा. कारण ते कसं कॉपी पेस्ट केलं तर यूट्यूब घेत नाही, कॉपी होऊन जातं. म्हणून रिअल आहे तेच दाखवायचं. आपलं काही चालतं आहे, काय करतो आहे तेच दाखवा मित्रांनो. तुम्ही माझे ब्लॉग जाऊन बघू शकता कसं मी केलं आहे, तेच दाखवतो. रिअल दाखवायचं, कॉपी नाही करायची. आणि यूट्यूब कॉपी केले तर घेणार पण नाही आणि पुढं ते सोडणार नाही व्हिडिओ आपला, मला माहिती आहे. कारण मी बरीच 2-3 व्हिडिओची कॉपी केलेली होती, पण नाही पुढं नाही सोडत व्हिडिओ आणि ब्लॉक करून टाकत आहे व्हिडिओ यूट्यूब. तर मित्रांनो आपल्याला एवढंच बोलायचं होतं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही. तर मित्रांनो आहे ना, आपल्याला ब्लॉग पण बनवायला टाईम भेटत नाही. तर मित्रांनो कसं आहे ना, झालं तेवढं झालं, मी सोडतो तुमच्यासाठी आणि तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करून अनुभव चांगला आहे मित्रांनो. जाऊन आपला ब्लॉग पूर्ण बघत जा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा. जसं आवडत तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं ना का बॅकग्राऊंड मॅटर नाही करत आणि बोलायची वेळेस आहे ना एकदम भारी, एकदम HD असा व्हिडिओ काढायचा आणि कॅमेरासमोर क्लिअर बोलायचं. पहिल्या तुम्ही स्टार्ट करशाल ना तर चुकणारच आहे. आता तुम्ही बघू शकता मी चांगलं बोलतोय आणि क्लिअर बोलतोय. तर मित्रांनो मी पण पहिले स्टार्ट केलं होतं ना ब्लॉग बनवणं, तर खूप असं आटकून बोलायचं मित्रांनो. आणि कॅमेरासमोर बोलायला पण असा कॅमेरा समोर धरला का आणि असं वाटायचं की कॅमेरा पुढं काही बोलू, काही नाही, काहीच नाही आयडिया यायची. आणि काहीच सांगू ब्लॉग बनवायचं एवढं सोपं नाही आहे. 20-25 मिनटाचा ब्लॉग बनवायचं म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. आणि आता आपल्याला आठवत नाही 5 मिनटाचा बनवू नाही तर 10 मिनटाचा बनवू आठवत नाही. आता पहिले 5 मिनटाची 5 सेकंदाची रील्स बनवायला 17 वेळा विचार करायचो काहीच, पण आता नाही. आता 10 मिनटाचा 20-20 मिनटाचा ब्लॉग तयार होतो. कारण कुठंतरी काही तुम्ही करत असाल त्याच्यावरून डायरेक्ट आयडिया करून डायरेक्ट ब्लॉग तयार करून टाकायचा.
तर मित्रांनो मी तसंच करतो. कुठं काही फिरायला गेलो, कुठं काही काम करायला गेलो, काहीतरी माळ्यात गेलो, काही पण करायला गेलो ना मित्रांनो, तर तिथं जाऊन डायरेक्ट ब्लॉगच तयार करून टाकायचं आणि लगेच मी तिथं ब्लॉग तयार करून टाकतो. आणि आयडिया येते ना लगेच मित्रांनो, त्याच्यानेच आयडिया येते मला पुढचं ब्लॉगचं काय बनवायचं काय नाही. तर मित्रांनो आता घरी असलो का आयडिया सुचत नाही. तुम्हाला तर घरी आहे ते सगळं दाखवून दिलेलं आहे ब्लॉगमध्ये, तर तुम्ही पण परत बोलशाल की तेच दाखवतो सारखं, तुम्ही पण कंटाळशाल ना माझा ब्लॉग बघायला. म्हणून मित्रांनो मी ना आता 2-3 दिवस हा ब्लॉग सोडतच नाही, कारण मी कुठं जात नाही ना. कुठं फिरायला गेलो का लगेच आयडिया येते ब्लॉग बनवायचा. तर मित्रांनो असं असतं, तर तुम्हाला पण आयडिया येत असेल नसेल, आयडिया आणायची असेल तर कुठंतरी फिरायचं, काही दिसलं तुम्हाला वेगळं काही बघायला भेटलं तर तिथं डायरेक्ट तुम्ही ब्लॉग तयार करून टाकायचा आणि सोडून यायचं. बिना विचार करता, विचार नाही करायचा. एडिट नाही केला तरी साधं, आणि थोडंसं तुम्हाला एडिट येत असेल तर एडिट करून घ्यायचं आणि सोडून यायचं मस्तपैकी. आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.